मसवड नगर परिषदेत भाजपाची खाती सत्ता 21-0ने विरोधकांचा धुव्वा। जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जबरदस्त क्लीन स्वीप। नगराध्यक्षासह सर्व जागांवर भाजपचा एकतर्फी कब्जा। सिद्धनाथ नागरिक आघाडीत सन्नाटा। मसवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राजकीय इतिहास घडवत एकतर्फी विजय मिळवला आहे। 21 पैकी सर्वच्या सर्व 21 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून विरोधकांचा पूर्णतः सुपडा साफ झाला आहे। 2 डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 49 उमेदवार रिंगणात होते। नगराध्यक्षपद हे खुल्या महिला वर्गासाठी आरक्षित असल्यानं या पदासाठी तिरंगी लढत झाली। या लढतीत भाजपच्या पूजा सचिन विरकर यांनी तब्बल 4844 मतांनी दणदणीत विजय मिळवत थेट नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे। प्रभागनिहाय सर्व विजयी उमेदवार पाहूयात। प्रभाग क्रमांक 1 चैताली अनिल शिंदे 478 मतांनी विजयी। विजय रामचंद्र धट 163 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 2 सतीश शिवाजी मासाळ 346 मतांनी विजयी। सविता वसंत मासाळ 391 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 3 लखन मारुती लोखंडे 520 मतांनी विजयी। दीपाली धनंजय शिंदे 309 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 4 मध्ये माधुरी महेश लोखंडे 138 मतांनी विजयी, तर अखिल मेनुद्दीन काझी 335 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 5 मध्ये श्रीदेवी निशांत पिसे 999 मतांनी विजयी, तर प्रज्योत किरण कलढोणे 1223 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आकाश बाळासाहेब पानसांडे 170 मतांनी विजयी, तर स्नेहल युवराज सूर्यवंशी 160 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 7 मधील प्रमिला जयंत ढाले 236 मतांनी विजयी, तर युवराज दिनकर सूर्यवंशी 490 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 8 मध्ये अरुणा महेश गायकवाड 586 मतांनी विजयी, तर महावीर गिरजाप्पा विरकर 499 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 9 मध्ये पूनम नारायण विरकर 50 मतांनी विजयी, तर विजय रामचंद्र बनकर 514 मतांनी विजयी। प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वाती दीपक बनकर 591 मतांनी विजयी, तर अभिषेक आप्पा विरकर 469 मतांनी विजयी। अशा प्रकारे 21 पैकी 21 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरले आहेत। ही निवडणूक ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी प्रतिष्ठेची केली होती। मसवड नगर परिषदेत 21-0ने जिंकणारच असा दावा त्यांनी प्रचारादरम्यान केला होता। तो दावा या निकालातून अक्षरशः सिद्ध झाला आहे। विरोधकांनी एकत्र येत तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फक्त कागदावरच प्रभावी ठरला हे या निकालातून स्पष्ट झाले आहे। या निकालावर मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूयात। मसवडकर जनतेने गेल्या 7-8 वर्षातला अनुभव बघितलेला आहे। मसवडकर जनतेनं त्याच्या अगोदरच्या 5 वर्षाच्या कालखंडातला काम बघितलं होतं आणि मागच्या वर्षी झालेली चूक मसवडकर जनतेच्या लक्षात आली आणि या शहराचा विकास कोण करू शकतो, या शहराला मॉडेल सिटी कोण बनवू शकतो हे या निमित्तानं लक्षात जनतेच्या आलं होतं आणि जनतेनं या निमित्तानं भारतीय जनता पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला, विकासाच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं ही लढाई अलीकडं होणं अपेक्षितच नव्हतं, परंतु राजांना निवडणुकीमध्ये येण्याचा उत्साह खूप होता आणि लढाईच मुळात राजाविरुद्ध रयत अशी झाली आणि रयतेचा विजय झाला। निकाल जाहीर होताच संपूर्ण मसवड शहरात भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात विजयाचा जल्लोष साजरा केला। सर्व विजयी उमेदवारांनी एकत्र येत मतदारांचे आभार मानले। प्रथम मी माझ्या प्रभागातील सर्व लोकांना त्यांचे मनपूर्वक आभार करतो की त्यांनी मला या प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं आणि म्हणजे मी त्यांचा आशीर्वादही मागतो की त्यांनी मला एवढ्या चांगल्या मताधिक्याने निवडून दिला आणि आपले तरी जे भाजप पक्षाचे जे उमेदवार होते, आपण आता पाहताय की 5वी आणि 6वी फेरी आमची झाली, तर त्याच्यातली सर्वच्या सर्व उमेदवार प्लस आपले जे भाजपचे जे थेटचे कॅन्डिडेट आहेत पूजा सचिन विरकर त्यांच्याही उच्चांक मताने आघाडीवर आहे। भाऊंनी जे शब्द दिला होता
की आपल्याला 21 असतील आणि 8चा पण बसेल आणि नक्कीच आपण गोष्ट पूर्ण करत आहे. आणि परत एकदा मसवडच्या सर्व जनतेलाही मी त्यांचा आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढ्या चांगल्या मताधिक्याने त्यांनी संधी दिलं आणि मी नक्कीच त्यांचा पूर्वक आभार आहे. सर थांबवतो तुम्हाला. जी जनतेची कामं असतील त्या काही तुम्ही थोडं नक्की सर तुम्हाला मसवड नगर परिषदेत भाजपचा हा एकतर्फी विजय म्हणजे जनतेचा विश्वास, नेतृत्वाची मोहर आणि विकासाच्या राजकारणाचा स्पष्ट कौल असल्याचं बोललं जात आहे. आता येत्या 5 वर्षात भाजपाची ही सत्ता मसवडच्या विकासाला कोणत्या दिशेने नेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सचिन सरतापे, आधुनिक केसरी, मसवड.